निश्चित आपण सर्वांनी देखील त्यांच्या पुढच्या क्रिकेटच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा देऊ. या दोघाला विशाल असेल ओंकार उदावंत, याला पुढच्या भविष्यासाठी क्रिकेटसाठी तुला शुभेच्छा असतील. तू रणजी असेल IPL सामने खेळावी, तुला शुभेच्छा असतील. ओंकार उदावंत छातीत चेंडू सोपवला गेला. पहिलं षटक घेऊन बॉलिंगला येतो ओंकार उदावंत. आपलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन बॉलिंग करेल. ही मॅच मात्र 5 षटकाची असेल. लवकर मॅच चालू होतीये. 16 पर 2 बेस्ट वर्सेस बेस्ट के बीच में, 2 बड़े शेरों के बीच में इस वक्त मैच शुरू होने जा रहा है. एक सोलापुर डिस्ट्रिक्ट का ढाण्यावाग है, दूसरी ओर यहां पर पालने का क्रिकेट का सितारा यानी कि ओंकार उदावंत. विठ्ठल चव्हाण पहिला चेंडू बसून फटका खेळलाय. चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या दिशेने जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतो. पाहूया सीमेरेषेच्या आत चेंडू थांबवला जाईल का. दरम्यान थांबवला चेंडू. चेंडू फेकेपर्यंत 2 धावा येतील आणि या 2 धावांची संघाची वाढती धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचली आहे. राजनंदनी टाकळी ढोकेश्वर पारनेर क्रिकेट संघ विरुद्ध संग्राम सिंह क्रिकेट संघ शेटफळ, अशा 2 क्रिकेटच्या बड्या मोठ्या संघांमध्ये इथं मॅच चालू झाली आहे. विठ्ठल चव्हाण पहिला चेंडू 2 धावा वसूल करतोय. पुढचा चेंडू यास पात्र सुरेख फटका, एक्स्ट्रा कव्हरचा ड्राईव्ह फटका मारलाय. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 1 धाव येईल. पाहू चेंडू फेकेपर्यंत निश्चित दुसरी धाव देखील अगदी आरामात पूर्ण होतीये. या 2 धावांची संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 धावसंख्येवर. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी करतो ओंकार विठ्ठल चव्हाणसाठी. विठ्ठल मात्र या चेंडूवर स्वीपचा फटका मारायचा प्रयत्न करतो. अगदी स्टंप कव्हर करून स्वीपचा फटका मारायचा प्रयत्न. अतिशय चांगला चेंडू, फुल लाईनचा चेंडू होता. ओव्हर पिच चेंडूवर स्वीपचा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू फलंदाजाच्या पायावर जाऊन आदळतोय. धाव घेण्याची संधी नसेल. निर्धाव चेंडू, डॉट चेंडू टाकला गेलाय. 1 मैन आर्मी जिन्हें क्रिकेट में कहा जाता है विठ्ठल चव्हाण को. फुलटॉस चेंडू विठ्ठल चव्हाण के लिए इस बार मौका मिला. मौके पे ये शानदार जानदार खूबसूरत स्ट्रोक निकलता हुआ. गेंदबाज दिशा से भटके और ये गेंद को लगा दिया. शानदार स्ट्रोक निकल रहा है. गेंदबाज दिशा से भटके और गेंद को पड़े फटके. जबरदस्त प्रहार निकलता हुआ तेज तर्रार फुलटॉस पर ये छक्का लगाया जा रहा है. ये गेंद ऑफ्टन के बाहर आती हुई गेंद. इस बार गेंद को मारने की कोशिश में गेंद हवा में है. बिल्कुल भले ही एक छक्का खाया, लेकिन एक्शन पर रिएक्शन. जब भी किसी गेंदबाज की गेंद पर छक्का निकलता तो थोड़ा सा जायज है, उससे गुस्सा होता है. अगली गेंद पर विठ्ठल चव्हाण जैसे बड़े मोहरा को उन्होंने बिल्कुल पकड़ लिया कैच. एक्शन पर रिएक्शन देखने मिलता हुआ. एक तेरी और एक मेरी हिसाब बराबरी हो रहा है. बड़ी वसली नहीं बल्कि मड़ी बगर यहां पर जा रही है मैदान में. विकेट जाने के बाद न्यू बैटर होंगे वहां पर. बैट्समैन नाव सांगा अक्षय. अक्षय है बल्लेबाजी करने के लिए. नए बल्लेबाज बल्लेबाजी करने के लिए मैदान में चले जा रहे. पूरी जिम्मेदारी अब जिगरबाज जिग्नेश पर. केसीसी क्रिकेट टीम का बिल्कुल अगर मैं क्रिकेट की बात करना चाहूंगा, बहुत ही काबिल तारीफ क्रिकेट खेलने वाली टीम. एक जमाने में सोलापुर डिस्ट्रिक्ट की बहुत ही जबरदस्त टीम केसीसी क्रिकेट टीम अभी भी क्रिकेट के साथ जुड़ी है. ये देखिए आते ही बिल्कुल हम हैं सीधे साधे भोले भाले. अक्षय अक्षय आते ही अक्षय ने बिल्कुल जबरदस्त छक्का लगा दिया.
तो निश्चित ही पहले ओवर का खेल बिल्कुल पूरा होने के बाद टोटल स्कोर इस वक्त लगभग रन संख्या कुल मिलाकर 16 पे जाकर पहुंची है। शेरफल क्रिकेट टीम की जबरदस्त शुरुआत, शेरफल टीम की बिल्कुल आक्रामक शुरुआत। नए गेंदबाज गेंदबाजी करने के लिए आएंगे राजनंदनी टाकड़ी ढोकेश्वर। पार्लर क्रिकेट टीम की ओर से बॉलिंग की जिम्मेदारी संभालेंगे न्यू बॉलर धीरज। तो धीरज को गेंदबाजी करने के लिए आमंत्रित किया जाता, धीरज येतोय गोलंदाजीला। वैयक्तिक पहिला आणि संघाकडून डाबातील दुसरं षटक घेऊन गोलंदाजीला येतोय। त्याचा सामना केला जाईल, फलंदाज असेल दावकुरा स्ट्राइकला जिगरबाज जिग्नेश। ये गेंद ऑप्शन के बाहर आई, बिल्कुल दूर से मारा, लेकिन फिर भी कवर क्षेत्र में गेंद आ गए। खिलाड़ी जब तक गेंद को फील करते फिर से सिंगल बनेगा। सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर 17 पे 17। यानंतर ही चौथी मॅच चालू, यानंतर 2 मॅच आहेत। ये गेंद ओहो हट के स्ट्रोक, ये जो स्ट्रोक निकला अक्षय का बिल्कुल ब्रांड है सूर्य कुमार यादव। सूर्य कुमार यादव की अंदाज में छक्का, ये बिल्कुल चौका निकल रहा है। काय सूर्य जबरदस्त स्ट्रोक आपण इथं पाहतो। निश्चितच भारतीय संघाचा सूर्य कुमार यादव ज्या प्रकारचा फटका खेळतो त्याच शैलीत हा फटका खेळलाय। लाजवाब स्ट्रोक निकलता बस सीधी गेंददार के बिल्कुल ये गेंद को मारने की कोशिश में गेंद बल्लेबाज को बीट करती, गेंद विकेट कीपर के पास गेंद चली जा रही है। अभी भी रुका हुआ स्कोर, टोटल स्कोर इस वक्त लगभग रन संख्या 21 रन 21 की योग पर। थोड़ा सा कम बैक किया जाता है। अक्षय बल्लेबाजी करने के लिए स्ट्राइकिंग एंड पे है। ये देखें फिर से मारने की कोशिश, वही स्ट्रोक खेलने की कोशिश, इस बार गलती कर बैठे वहां पर शरेंगे, गलती कर बैठे। निश्चित ही गेंदबाज बिल्कुल यहां पर विकेट लेने में कामयाब रहे, विकेट जा रही है। ये बड़ा आघात कहूंगा मैं शेरफल टीम को वहां पर। इथं मात्र संग्राम सिंह क्रिकेट संघाला झटका लागतो। फलंदाज त्याच शैलीत ऑनसाइडला फटका खेळायचा प्रयत्न करतो, अतिशय थोडासा खराब फटका लागला। चेंडू बल्लेच्या म्हणजे बॅटच्या टॉपेजला लागून एक्स्ट्रा कव्हर दिशेने हवेत गेला आणि अगदी आरामात झेल टिपला गेलाय। फलंदाज होईल बाद, नवीन फलंदाज जातोय। संताजी न्यू बॅट्समन, संताजी जातोय बॅटिंग साठी मैदानात। नवीन फलंदाज पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल। दरम्यान गोलंदाजीला सज्ज असतील या षटकातील पुढील चेंडू टाकतोय गोलंदाज धीरज। धीरज तैयार है गेंदबाजी करने के लिए, हमसे दूर जाने के लिए। इस ओवर की अगली गेंद पर विकेट मिलने के बाद दोगुने जोश के साथ ये गेंद अच्छी गेंद, इस बार बिल्कुल बहुत बढ़िया स्ट्रोक खेला, लेकिन जितना अच्छा स्ट्रोक उतनी बढ़िया फील्डिंग वहां पर हो रही है और निश्चित गेंद को रोका जा रहा है वहां पर। ठंडी बिल्कुल बहुत ज्यादा है, अगर ठंडी से थोड़ा सा आपको बचना है तो बिल्कुल प्रियांश दूध, श्रियांश दूध आप पी सकते हैं। गर्म दूध चाहिए तो वह रहे, जेब थोड़ा सा जेब में से पैसे खर्चा करने होंगे और थोड़ा सा अपने बॉडी को गर्म लाना है तो बिल्कुल दूध पीना होगा जाकर। वैसे तो महेंद्र सिंह धोनी हमेशा क्रिकेट खेलने के लिए दूध पीकर जाते हैं, लंबे लंबे छक्के लगाते हैं। अगर ये मैच में भी खिलाड़ी खेल रहे तो दूध पीजिए और लंबे लंबे छक्के लगाइए।
अभी भी रुकावा स्कोर इस वक्त रन संख्या कुल मिलाकर पहुंच रही है, टोटल स्कोर इस वक्त रन संख्या 25 पे जाकर पहुंची है। दरम्यान माननीय संतोष धोत्रे साहेब ग्रामपंचायत सदस्य करकम त्यांचे या ठिकाणी आगमन झालंय, सहर्ष स्वागत। वेलकम माननीय संतोष धोत्रे साहेब मेंबर। गेंद को मारने, गेंद बल्लेबाज को बीट कर गया, विकेट कीपर के पास गेंद चली जा रही है। अभी भी रुकावा स्कोर इस वक्त, टोटल स्कोर इस वक्त रन संख्या कुल मिलाकर पहुंच रही है 25 25 धाबा झालाय। जिगरबाज जिग्नेश फलंदाजी करतोय, पुढचा चेंडू घेऊन फिर से देखना, गेंदबाजी करने के लिए विशाल ओंकार, ये ओंकार की गेंद परफेक्ट यॉर्कर गेंद थी, इस बार बिल्कुल मारना चाहते थे, गेंद बैट्समैन को बीट कर रही है। और ये रिव्यू लिया जा रहा वहां पे, चैतन्य फर्निचर इदाते बंधू यांचं देखील इथं आगमन झालंय, त्यांचं देखील ते सामना पाहण्यासाठी उपस्थित आहेत, त्यांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय। वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम। ज्यांनी या स्पर्धेला निश्चितच आपल्याला मॅन ऑफ द सिरीज साठी जे प्राइज दिलं, इदाते बंधू म्हणजे चैतन्य फर्निचर स्टील एंड इलेक्ट्रॉनिक यांचं देखील आपण इथं, और ये अंपर का बसला व्हाइट बॉल का इशारा दिया जाता हुआ, व्हाइट बॉल वर्बॉल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, टोटल स्कोर 26 रन 26 धाबा। दरम्यानचा हा चेंडू मारायचा प्रयत्न, चेंडू जातो विकेट कीपरच्या कडे, निश्चितच सुरेख चेंडू टाकला गेला। दरम्यान फलंदाजचा या ठिकाणी निश्चितच सोलापूरहून बरेचसे प्रेक्षक मॅच पाहत आहेत। निश्चितच उद्यापासून भाऊसार प्रीमियर लीग स्पर्धा म्हणजे समाधान अंतर्गत सुरू होतीये, त्या स्पर्धेमधील उत्कृष्ट खेळाडू असणारे आमचे मित्र या ठिकाणी सामना पाहत आहेत। गर्जे साहेब सामना पाहत आहेत, त्यांचं देखील मी वेलकम करतो, सहर्ष स्वागत करतोय। रवी कोणाळे सर देखील मला वाटतं मॅच पाहत आहेत टेंभुर्णीहून। फुलटॉस चेंडू होता, जिगरबाज जिग्नेश याच्यावर मात्र लाभ घेतोय का, इथं मात्र पाहूया, भिंतीला चेंडू जाऊन धडकतोय, 2 धावा येतील डिक्लोज स्वरूपात, आणि या 2 धावांची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 धावसंख्येवर। निश्चितच या स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक तब्बल नो बॉल आणि दरम्यान 2 धावा येतील, टोटल 3 धावा, फ्रीजचा इशारा देखील असेल। पुढचा चेंडू मात्र फलंदाजाला सुवर्ण संधी मिळतीये, उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू फ्रीज, पाहूया काय करतोय। दरम्यान पुढचा चेंडू इथं मात्र जिगरबाज जिग्नेश त्याच्यावर मात्र लाभ उचलू शकला नाही। स्पर्धेसाठी निश्चितच पहिल्या क्रमांकासाठी 2,05,55 रुपयाचं पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 1,05,55 रुपये, तृतीय पारितोषिक 51,555 रुपये, आणि हे तिन्ही पारितोषिक माननीय श्री रणजित भैया शिंदे युवा मंच आणि त्याचबरोबर माननीय श्री आदिनाथ मालक देशमुख यांच्या संयुक्त विद्यमाने दिले गेलेले आहेत। चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक माननीय श्री कैलासवासी रामलिंग थिटे यांच्या स्मरणार्थ श्री उन्मेष थिटे साहेब यांच्या वतीने या स्पर्धेला PI साहेबांच्या वतीने चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक स्पर्धेला लाभलंय। अतिशय वेगवान चेंडू, टप्पा पडल्यानंतर आडवा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू जातो विकेट कीपरकडे। मोठ्या म्हणजे रणजी कॅम्प मध्ये महाराष्ट्राची जी जनता आहे त्यामध्ये क्रिकेट खेळणारे बरेचसे खेळाडू असतात, त्याच्यामधून महाराष्ट्राच्या रणजी कॅम्प मध्ये 40 मध्ये जाणं ही सोपी गोष्ट नसते। काहीतरी प्रतिभा असेल या खेळाडूकडे, काहीतरी गुणवत्ता असेल, त्याच्यामुळे तो तिथवर पोहोचतोय। पुन्हा ओंकार उद्वंत गोलंदाजी करतो या षटकातील, पुढचा चेंडू घेऊन, ओहो क्या भिन्नाट गेंद, वेगवान यॉर्कर गेंद, 30 बार
कुछ समझ नहीं पाए विकेट कीपर, नहीं समझ पाए विकेट के पीछे फील्डर, लेकिन फिर भी एक ही रन मिलेगा वहां पर. ओव्हर थ्रो होता दूसरा मिलेगा वहां पर. 2 धावा येतील. इथं चेंडूची फेकी थोडीशी खराब होती. निश्चितच ओव्हर थ्रोच्या स्वरूपात 2 धावा येतील आणि या 2 धावांची संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली थी 31 धावसंख्येवर. यॉर्कर फेंकने की अगर बात करना चाहेंगे, दुनिया के सबसे सफलतम गेंदबाज के तौर पर यॉर्कर स्पेशलिस्ट श्रीलंकन गेंदबाज लसित मलिंगा, उसके बाद इंडियन टीम की ओर से जहीर खान, और दुनिया के सबसे जबरदस्त गेंदबाज के तौर पर जसप्रीत बुमराह यॉर्कर स्पेशलिस्ट माने जाते हैं. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन ओंकार उदावंत गोलंदाजी करतो. पुढचा चेंडू घेऊन यश मात्र आडवा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू फलंदाजाला चकवला जातो. निर्धाव चेंडू टाकला गेला. इथं मात्र षटकाची समाप्ती होतीये आणि मला वाटतं बहुधा 3 षटक संपली आहेत आणि 10 बाद झाल्यात. शेटफळ क्रिकेट संघाचे म्हणजे संग्रामसिंह क्रिकेट संघाची धावसंख्या 31 वर जाऊन थांबतीये. एकतीस धावा झाल्यात. 3 षटक संपले त्यांनी तब्बल धावा झाल्यात 31. 31 रन. चला नवीन गोलंदाज मला वाटतं बॉलिंग साठी आलाय. लक्ष्मण. चला गोलंदाजीला येतोय लक्ष्मण. आपलं वैयक्तिक पहिलं. लक्ष्मण येतोय गोलंदाजीला. दावखुरा गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड द गेटचा मारा करेल. त्याचा सामना केला जाईल. फलंदाज स्ट्राईकला असं संताजी. इथं मात्र या 2 फलंदाजांना रोखल्यात यशस्वी होतं. ज्यावेळेस विठ्ठल खेळत होता धावा मात्र मिळत होत्या. त्यानंतर मात्र पाहूया अक्षयने देखील चांगली फलंदाजी केली. पुढचा चेंडू या श्रीवत्सचा फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू विकेट किपरच्या हाती जातो. अपील करण्याचा प्रयत्न, परंतु पंच म्हणतात की नकार कळवत आहेत. पंच म्हणून या ठिकाणी कामगिरी पाहताना सोलापूरचे एक नामवंत पंच, सोलापूर जिल्हा क्रिकेटचे PK सर म्हणजे प्रवीण कुलकर्णी सर आणि त्याचबरोबर सौरभ हावरे सर, हे दोन्ही पंचांची जोडी आपण मैदानात पाहतोय. पुढचा चेंडू टाकला जाईल. अखूट टप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेले. चेंडू खेळलाय फुल पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, लगा सक्सेसफुल स्ट्रोक निकलता बा. वाघाची धाड, फुल लाईफ वाढ, कणकणीत, दणदणीत, पॉवरफुल, सुंदर षटकार. आणि या 6 धावांची संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 37 धावा. 37 रन. लगभग 37 रन की ऊपर रन संख्या पहुंच रही है. इस बार गेंदबाजी करने के लिए फिर से गेंदबाजी करेंगे बीजे गेंद. शॉट गेंद आई, बैकफुट पर चले गए. संताजी क्या कमाल है. संताजी तू दे धमाल है, लाजवाब है, ब्यूटीफुल है, सक्सेसफुल है. ये जबरदस्त छक्का निकल रहा है. तो निश्चित ही ऐसा लगा इरादा पक्का, दे धक्का, बल्लेबाज ने मारा. क्वालिटी, लगातार दूसरा छक्का. दो छक्के लगने के बाद टोटल स्कोर आगे बढ़ता हुआ. रन संख्या इस वक्त 43 रन पे जाकर पहुंची है. कुल रन संख्या 43 रन. फिर से लक्ष्मण. इस बार गेंद को आड़े बल्ले से जोरदार बल्ला घुमाने की कोशिश. गेंद बैट्समैन को बीट कर गया. विकेट कीपर के पास गेंद चली जा रही है. गेंदबाज 2 छक्के लगने के बाद कुछ बातचीत वहां पर गेंदबाज फील्डर ने की. उसका फल बैट्समैन यहां पर बीट हो रहा है. पुढचा चेंडू टाकला जाईल. पुन्हा या षटकातील पुढील चेंडू टाकतोय. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज लक्ष्मणचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी वळण घेतो. गेला विकेट कीपर कडे. निश्चितच नेचुरल एंगल में कौन बना रही है टीम. टप्पा गिरने के बाद हल्की सी काटा बदलती हुई गेंद. टप्पा गिरने के बाद हल्की सी घूमती हुई गेंद बल्लेबाज को चकमा दे रही है. फिर से इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल.
तर सन्माननीय तथा आदरणीय राजू कांबळे मेजर साहेबांच्या वतीने राज सर आणि माझ्या कॉमेंट्रीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक डिक्लेअर केलं गेलंय. धन्यवाद कांबळे सर, तुमचं खूप खूप आभार असेल. और ये देखिए कांबळे साहब के स्वागत के लिए बैट्समैन ने बिल्कुल रोहित शर्मा के अंदाज में ब्रांडेड स्ट्रोक निकलता हुआ 6 रन के लिए इस बार मजबूत बल्ला, तूफानी हल्ला, चेंडू फर्रार, खनखनीत षटकार. राजू कांबळे मेजर साहेबांच्या वतीने आमच्या समालोचनासाठी म्हणजेच राज बागमारे सर आणि माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी त्यांच्या वतीने दिलं गेलंय. आणि निश्चितच या सामन्यासाठी आनंद घेताना आपण महाराष्ट्र पोलीसचे कर्मचारी ज्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत ते पोलीस कर्मचारी देखील सामन्यात आनंद घेतात. त्या सर्व सामन्यांचं या ठिकाणी मी पोलीस कर्मचाऱ्यांचं मंडळाच्या वतीने खूप खूप स्वागत करतो. वेलकम असेल, हार्दिक 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 सहर्ष स्वागत. चला बॉलर नाव सांग मित्रा. ओंकार अमोल. अमोलच्या हाती चेंडू सोपवला गेला. अमोल येतोय गोलंदाजीला दरम्यान 3 षटकाराने धावसंख्येला मात्र थोडासा आकार येतोय. 49 धावा. सरळ बॅटने फटका टोलवलाय. चेंडू जातोय बॉलरच्या मागे, पाहूया क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडू जातोय 4 धावा चौकार. जिगरबाज जिग्नेश के बैट से निकलता हुआ ये दमदार प्रहार निकलता हुआ बंदा है कड़क, मारता है बेधड़क, यानी कि बैट्समैन जिगरबाज जिग्नेश. इसी के साथ टीम के 50 रन पूरे हो चुके हैं. 53 रन. या ठिकाणी सन्माननीय गोरवे मेजर साहेब देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतोय. आदरणीय गोरवे मेजर यांचं सहर्ष स्वागत. पुलिस कर्मचारी एक कदम जिगरबाज. जिगरबाज है तू, बिल्कुल कमाल है तू, दे धमाल है, जिनका नाम है जिगरबाज जिग्नेश. तो जिगरबाज जिग्नेश एक कदम आगे चले गए. डांसिंग डाउन ओवर पिच बनाया, मन चाहे दिल चाहे अंदाज का तूफानी प्रहार निकलता बा. कैप्टन है तो जिगरबाज जिग्नेश टीम की कप्तान है और कप्तान की पारी चल रही है वहां पर. मला वाटतं राज कांबळे साहेब मेजर साहेबांनी ज्यांनी आम्हाला पारितोषिक दिलं ते आर्मी मध्ये होते आणि रिटायर होऊन आता पोलीस कर्मचारी म्हणून काम पाहत आहेत. यावेळेस मात्र लेग स्टंपच्या बाहेर जातो. इसे कहते प्रेशर कुकर की सिट्टी बज रही है. लेग स्टंप के बाहर दिशाहीन गेंद थी. पंचांचे हात समांतर, धावा मिळतील अमांतर. धावसंख्येत भर पडली आहे. वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 60 धावसंख्येवर. आणि निश्चितच त्यांचं जे 100 रुपयाचं पारितोषिक होतं मला आणि राजला इथं आता रोख स्वरूपात दिलं गेलंय. धन्यवाद कांबळे साहेब, मेजर साहेब. दरम्यान यास मात्र हा डोले जांगी फटका खेळलाय. चेंडू फेकून दिलाय. मिडविकेट सीमारेषा क्रॉस करेल. 6 धावा षटकार. मागच्या काही चेंडू मध्ये षटकाराची आपण आतिषबाजी पाहतोय. मागच्या षटकामध्ये 3 षटकार, या षटकामध्ये निश्चितच 2 षटकार, म्हणजे तब्बल आतापर्यंत मागच्या काही चेंडू मध्ये 5 षटकाराची आतिषबाजी केली गेली आणि एक चौकार देखील खेळला गेलाय. धावसंख्या पुढे सरकते. टोटल धावा झाल्या 66 धावा. ओ हो, ये तो बिल्कुल युवराज सिंह की याद दर्शाने वाला स्ट्रोक. काय सूर्य, क्या देखने बैटिंग करते. निश्चितच क्या जबरदस्त अंदाज का स्ट्रोक निकलता हुआ, मानो की लगा हमारे ग्राउंड पर युवराज सिंह खेल रहे. युवराज सिंह के अंदाज में कड़क स्ट्रोक. जिगरबाज जिग्नेश. चलेंगे कप्तान की, बिल्कुल कप्तान की पारी चल रही है. दमदार पारी चल रही है. लाजवाब पारी चल रही है. एक्सलेंट पारी चल रही है. कप्तान किस तरह का होना चाहिए? तो कप्तान जिगरबाज जिग्नेश की तरह होना चाहिए. बड़े मैच में बड़ी पारी चल रही है वहां पर. 72 धावा, 72 रन, 72 धावा झाले. इस बार गेंद को मारने की कोशिश में विकेट कीपर के पीछे खराब गेंद, नतीजा गेंद बाउंड्री के पार निकलने की 4 रन. ये खराब लाइन के साथ यार, लाइन और लेन को बिगड़ कर रखा वहां पर. लाइन और लेन को बिल्कुल खराब कर दिया वहां पर. आगे बढ़ता हुआ स्कोर 76 रन. इस ओवर में अब तक 5 गेंदों में 27 आए. 5 चेंडू मध्ये तब्बल 27 धावाची लूट इथे केली गेली. चलेंगे इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए, बॉलिंग करने के लिए तैयार होंगे इस बीच अपने ओवर की अगली गेंद लेकर.
ओहो, अच्छी गेंद, इस बार गेंद को मारना चाहते, बल्ले का हल्का सा एज लगा वहां पर, विकेट कीपर आकर जब तक कि फील करते हैं। इस बीच देखना है, रनआउट का मौका हो सकता है। संधा जी जान से दौड़ रहे हैं लेकिन नहीं पहुंच पाएंगे क्रीज पे। एक रन के साथ स्कोर आगे बढ़ता बस 77 रन, और मैच जीतने के लिए 78 रन का टारगेट, यानी कि 78 रन 78 रन चाहिए। निश्चितच आपण या स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित जे करतो, निश्चितच मला वाटतं 190 देशाहून अधिक ज्याचं प्रक्षेपण युट्यूबच्या माध्यमातून केलं जातं, आणि क्रिकेट वर्ल्ड मधील सर्वात बेस्ट चॅनल म्हणून ज्या चॅनलला आपण ओळखतो क्रिकेटमध्ये, आणि निश्चितच प्रत्येक स्पर्धकाची एक इच्छा असते की हा चॅनल आपल्या इथं काम करावं, म्हणून संतोषजी नाणेकर यांची टीम इथं काम करते टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून, आणि गेल्या 3 वर्षापासून सातत्याने टेनिस क्रिकेटचा टेनिस.inचा कोहिनूर हिरा ज्याला आपण म्हणलो, साहिल चव्हाणच्या नेतृत्वात इथं त्यांची टीम इथं आलेली आहे। साहिल चव्हाणचे देखील खूप खूप आभार असेल, गेल्या 3 वर्ष सातत्यानं करमाळ्यासाठी म्हणजे करकमसाठी त्यांनी आपला वेळ राखीव ठेवला। कॅमेरामॅन म्हणून आपण पाहतोय साहिल नलवडे, जे आमच्या बॉलरच्या मागे जो कॅमेरा लावलाय तिथून कॅमेरामॅनचं काम पाहत आहेत। त्याचबरोबर स्क्वेअरलेगचा जो कॅमेरा असेल ओंकार कॅमेरामॅनचं काम पाहतोय, आणि त्याचबरोबर आमच्या खाली जो कॅमेरा लावलाय म्हणजेच अतिथी कक्षाच्या समोर जो कॅमेरा लावलाय त्याच्यासाठी मात्र युवराज सिंग कॅमेरामॅनचं काम पाहतोय, आणि टेक्नीशियन म्हणून साहिल चव्हाण। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना।
टीम बरोबर खेळताना बघणार आहे आणि इथं जो कोणी जिंकणार आहे तो प्री क्वार्टर फायनल राऊंड सेकंड मध्ये पोहोचणार आहे. आपण जरा दुरुस्त करूया या ठिकाणी. मला वाटतं मंचर संघाने बाजी मारलेली आहे. मंचर संघाला यानंतरच्या सामन्यामध्ये याच्यातील पराभूत संघाबरोबर खेळताना बघणार आहे. पहिला चेंडू या ठिकाणी या रनचे 78 रनचे चेंडू बाउंड्री पार. शेकोटी पार करून चेंडू गेलाय पलीकडे बाउंड्रीच्या. कडक प्रहार आणि हा एक फ्लॅट षटकार बघितला आपण. ऑनलाईनच्या माध्यमातून अनेक क्रिकेट चाहते या ठिकाणी क्रिकेटचा आनंद घेत आहेत. 11:09 वेळ आहे. याच्यानंतर अजून 2 सामने शिल्लक आहेत. विठ्ठल चव्हाण महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा ढाण्या वाघ खास अशा स्पेशल बिरुद आल्या. मात्र इनसाइड आउट ड्राईव्ह कव्हर बाउंड्रीच्या दिशेनं चेंडू पुढे खेळाडू मागा कोणरी जिंकणार. चेंडून मात्र या ठिकाणी रेस जिंकली. सीमा पार षटकारानंतर चौकार. आव्हान तगड आहे. मात्र तगड्या खेळाडूची फौजी या ठिकाणी टीम राजनंदिनी टाकळी ढोकेश्वर 11 संघाबरोबर संघाच्या मध्ये आहे. आता राजनंदिनी म्हटल्यानंतर या ठिकाणी सांगोला तालुक्यामध्ये राजनंदिनी स्पोर्ट्स आणि पंढरपूर भागामध्ये राजनंदिनी स्पोर्ट्स काम करते. तर त्या राजनंदिनी स्पोर्ट्स च्या माध्यमातून या टीमला स्पॉन्सरशिप मिळालेली आहे. इथं क्लीन बॉल विठ्ठल चव्हाण ढाण्या वाघ. क्या बात है, क्या बात है. विठ्ठल चव्हाण मागील 2 चेंडू थोडेसे तेज टाकले. या चेंडूवर थोडासा स्विंग आणि थोडासा स्पीड कमी आणि चेंडू स्टंपवर लेग स्टिक बँड लेग स्टिक वाकून आणि हा संघनायकाचा विकेट दिलाय. जरूरत होती या विकेटची. कारण या फलंदाजाला आपण बघितलंय धावा गोळा करताना बघितलंय. हा निश्चितच फलंदाज शेटफळला नडणारा होता आणि म्हणून त्यांनी केव्हाच मैदान सोडलेली आहेत. विठ्ठल चव्हाण यांच्यासोबत आम्ही ज्यांना पाहिलंय त्यांच्यापैकी जवळजवळ 65 ते 70% खेळाडूंनी मैदान सोडलेलं आहे. परंतु विठ्ठल चव्हाण आजही त्याच ताकदीनं त्याच नावानं त्याच दमानं मैदानात आहे. क्वचितच आणि काही बोटावर मोजण्या इतपतच खेळाडूंच्या नशिबी हे भाग्य लाभतं. दरम्यान गोलंदाजीसाठी आलाय शिवलाल सिद्धू चव्हाण. शेटफळ संघाचा हा निश्चितच शार्दुल ठाकूर. मिस्टर लॉर्ड द स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन सध्याच्या घडीला ओंकार. बघूया बरीचशी जबाबदारी असेल या दोघांच्या खांद्यावर. शिवलाल छोटा पॅकेट बडा धमाका. खोल टप्पा थोडासा यॉर्क ओव्हर पिचचा आणि बॅकफुटर थोडंसं जाऊन काहीसं खेळायचा प्रयत्न केलाय. आता ओव्हर पिच म्हणता येणार आहे. स्लाइटली गुडले स्पॉटच्या माग टप्पा होता. 1 धाव मिळाली त्या ठिकाणी. 77 धावा केलेले आहेत. शेटफळ टीमनं 78चं आव्हान दिलंय आणि धावसंख्या जी आहे सध्या ती 11 गडी बाद. गोलंदाजी करताना शिवलाल आहे. स्ट्राईकवर मिस्टर सुनील. आउट स्विंग पुन्हा एकदा या ठिकाणी धावचीचा सीन नसेल काय. अक्षय एक दर्जेदार खेळाडू. अक्षय कडक बॅट्समन. मागील 8-10 वर्षापूर्वी चुनी गोयल सारखा निश्चितच एक मधल्या फळीत कडक बॅट्समन आपण पाहिला नसेल. अगदी तसाच काहीसा कडक बॅट्समन अक्षयला आपण बघितलं मागाशी. कडक फटके सूर्या यादवची आठवण करून देणारे फटके. द कॅप्टन ऑफ 2020 साइड ऑफ इंडिया मिस्टर सूर्या यादव. एक आगळी वेगळी स्टाईल, स्वतःची स्टाईल.
रिवास मारायचा प्रयत्न, चेंडू इमारतीवर, रामभाऊ जोशी हायस्कूलच्या इमारतीवर. 2 डिक्लेअर धावा, 2 डिक्लेअर धावा. धावसंख्या जी आहे ती 2 घरानं देवकर साहेब 14 झाली. 3 गडी बाद 14. 78 धावाचा पाठलाग. उद्याचा दिवस अजून जोरात असेल. निमगाव मगराचे म्हणजेच पश्चिम महाराष्ट्राचा एबीडी मिस्टर 360 आपल्याला उद्या दिसणार आहे. अक्षय बोढरे, निनाद पवार, मिस्टर आनंद बोढरे अशी तमाम गाजलेली फौज असेल निमगाव मगराची टीम मध्ये. आणि त्याचबरोबर शिरूर टीम ही असेल. शिरूर टीम म्हणजे पूर्वी फार मोठं नाव असलेली टीम होती. बघूया सध्याच्या करंट शिरूर टेनिस क्रिकेटचा संघ कसा असेल उद्या बघायला मिळेल, अगदी जवळून पाहायला मिळेल. तर राजेवाडी सारखा संघ असणार आहे आणि राजेवाडी टीम मध्ये अगदी महाराष्ट्राचा प्रसिद्ध आयकॉन खेळाडू त्या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे आणि तो मात्र मिस्टर लाला. दरवर्षी काही ना काही नवीन करायचा प्रयत्न राहतो केसीसी चषकामध्ये. आयोजन कमिटी आपल्या मात्र स्पर्धेसाठी केसीसी ग्रुप ऑफ करकम, मग त्यामध्ये संजय मोहिते द कॅप्टन, संजय धोत्रे, रियाजभाई बागवान, कन्हैया काळे, सुनील मोहिते, सुनील धोत्रे, बाजीराव नाना काळे, संजय खडके, ओलेतो पोलॅक. जबरदस्त चेंडू स्विंग झालाय, बाहेर निघालाय, काठा बदललाय, अँगलिंग डिलिव्हरी आणि स्क्वेअर लेग पंचाकडे. मला वाटतं स्क्वेअर लेग एंड कडे आमचे मेन पंच चालले म्हणजे षटकाची समाप्ती झाली आहे. मिस्टर सौरभ हावरे चेंडू मागत होते कदाचित गोलंदाजांकडून, क्षेत्ररक्षकांकडून, विकेट किपर मला वाटतं. तर 78 धावाचा पाठलाग, 2 षटकं संपली, धावा 14 आहेत आणि त्या 14 धावा मात्र टीम राजनंदिनी टाकळी ढोकेश्वर. टाकळी ढोकेश्वर या षटकामध्ये धावा मला वाटतं सांगूयात, थोडस पेज पाठीमागे गेलेलं आहे आपल्याला. मला वाटतं 4-1 धावा आल्या असाव्या, इकडे तिकडे असू शकते पण 4 निश्चितपणे एक अंदाज मी सांगू शकतो इथं. हो सुंदर षटक आणि सध्या त्याच्यावरती म्हणजे त्याचा आस्वाद घेत घेत क्रिकेट पाहायचा. पंच चेंडू पाहिजे का? चेंडू द्या. प्रेक्षकांना विनंती असेल तिकडं जर चेंडू सापडत असेल तर, सापडला असेल तर टाका. थोडं शोधायचा प्रयत्न केला तरी खूप अनमोल सहकार्य राहील तुमचं. करकम आणि पंचक्रोशीतील क्रिकेट चाहत्यांबद्दल बोलायला माझ्याकडे शब्द नाहीत. हा 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 काय क्रिकेट प्रेम आहे. आणि इथे बघा प्रत्येकाला नक्कीच भरभरून समर्थन देताना, मग चांगला खेळाडू असेल, या ठिकाणी चांगले अंपायरिंग असेल, स्पर्धा नियोजनाचा कोणता चांगला भाग असेल, त्याला मात्र त्याचं सतत गुणगान गाताना हे सर्व प्रेक्षक आहेत. 21-4 गडी बाद. चेंडू द्या, अजून एक द्या. 21-4 गडी बाद. 78चा पाठलाग चाललाय. जर चेंडू आणि धावा बोलायचं म्हटलं तर बघा 15 चेंडूत 57 करायचा. 15-57 फार महत्वाचं. या ठिकाणी समीकरण हे अवघड आहे परंतु अशक्य मुळीच नाही, कारण क्रिकेटच्या भाषेमध्ये किंवा क्रिकेटच्या डिक्शनरीमध्ये अशक्य नावाचा शब्द नाही. कारण याच क्रिकेटमध्ये वन डे मध्ये कुणालाच वाटत नव्हतं की 200 धावा लावल्या जातील. एका बॅट्समनच्या एका इनिंग्स मध्ये 200 धावा होतील असं वाटलं नव्हतं कुणाला, किंवा अवघड वाटायचं ते. मात्र हा चेंडू डॉट बॉल, काकालोवारची वापसी. एक तेरी एक मेरी हो गई बराबरी, वैसे हम नहीं रखते किसी की उधारी. तसं पाहिलं तर दोन्ही टीम अजिंक्य आहेत आतापर्यंत. एक टीम हारना जानती नाही, दुसरी टीम हारना पसंत करती नाही. म्हणजे अपराजित टीम आहे दोन्ही. पण इथं मात्र या ठिकाणी बॅटची मात्र या ठिकाणी कड घेऊन बाहेरची कड. विठ्ठल चव्हाण स्लीप मध्ये फिल्डिंग, चांगली दर्जेदार फिल्डिंग. धावा मात्र या ठिकाणी कुठल्याच घेता आल्या नाहीत. थांबलेली धावसंख्या 21 आहे आणि टीम राजनंदिनी टाकळी ढोकेश्वर संघर्ष करताना, धावा बनवण्याकरता संघर्षमय कहाणी सध्या. मोठे फटके मारता येत नाही आणि धावा सध्या थांबलेल्या आहे.
काका पुनश्च एकदा काका. या ठिकाणी कुठल्याच नाही विशेष करत चुका. एक मोठा फटका वगळता या षटकात चांगली गोलंदाजी केलेली आहे. षटक संपलंय ते मात्र या ठिकाणी निश्चितच तिसरं. 3 षटकानंतर 7च्या सरासरीने 21 धावा काढलेल्या आहेत. आता उरलेल्या 12 चेंडूमध्ये 57 धावांची गरज आहे. 12-57 फार अवघड असेल. आता मगाशी SP सरांनी प्रश्न विचारला होता, एका षटकामध्ये किती धावा निघू शकतात. मिड विकेटला टोला दूर दूर गेला. प्रत्येकाच्या नजरा इथं मात्र आकाशात पाहिल्या. तुफानी प्रहार, आक्रमक प्रहार, डीप मिड विकेट आणि तिकडे मात्र कडक प्रहार. KCC चषक षटकार. धावात वाढ, धावसंख्या या ठिकाणी 27 झाली का देवकर साहेब? 27. तर एका षटकामध्ये तुम्ही जर विचार केला तर कितीही धावा निघू शकतात. कितीही. एका षटकामध्ये कितीही धावा क्रिकेटमध्ये निघतात. एका चेंडूवर किती पण धावा निघतात. तुम्हाला अंदाजही असू शकणार नाही एवढ्या धावा निघू शकतात. तर क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. कधीही काही घडू शकतं असा खेळ आहे. या खेळात भल्या भल्यांचा मेळ बसत नाही. डाऊन द लेग चेंडू शुड बी अ वाईड या सिरीज. अंपायर मिस्टर सौरभ सर डिक्लेअरिंग इट्स अ वाईड. एका धावेनं मात्र वाढेल धावसंख्या. ती आहे 28 की 29? 28. 4 गडी बाद 28. जिंकायचं लक्ष 78. अजून 50 धावा. हा फुल टॉस बीमर स्क्वेअर लेग पंचांनी नो बॉल घोषित केलाय. वेस्ट हाय लेवल आणि नो बॉलवर फ्री हिट. चला 2 अवांतर धावा मगाशी म्हणजे मागील 2 चेंडूवर 2 अवांतर धावा. वाईड नंतर नो बॉल आलाय लगेच आणि आता फ्री हिट आहे. बघा या फ्री हिट होणार का सुपर हिट? राहील का सुपर हिट? बिलकुल बी हिट टू हिट. कसा असेल हा हिट? राईट आर्म ओव्हर. फ्री हिटचा फायदा नाही घेऊ दिला शिवलाल. ये शेटपळ का लाल. इसकी नहीं हो सकती हर एक गलत चाल. ये कमाल का बंदा है मिस्टर लॉर्ड. बोले तो शार्दुल ठाकुर ऑफ शेटपळ. स्ट्राइक वर बॅट्समन सुनील. पायावर चेंडू. यावेळेस मात्र जोरात फटका. भिंतीला लागून माघाऱ्याला तपाळायचंय. स्क्वेअर लेगला अडवला. माघारी मिड विकेट एंडवर सॉरी विकेट कीपर एंडवर आणि तिथं एक धाव. धावसंख्या 30. 4 गडी बाद 30. दरम्यान विठ्ठल चव्हाणचं गायडन्स प्रत्येक वेळेला. चांगला आहे. दर्जेदार चेंडू आहे. वापसी केलेली आहे. आता सोनारानं काय टोचले की म्हणतो आपण व्यवस्थित त्या ठिकाणी छिद्र पडतं कानाला किंवा ते दुखत नसतं असंही म्हणतो आपण. तसं इथं विठ्ठल चव्हाणचा इशारा, विठ्ठल चव्हाणचा सल्ला आणि मग गोलंदाज अगदी व्यवस्थित झाला. नेहमी बघतो आपण. राईट आर्म ओव्हर. आउट स्विंग. धीम्या गतीचा आउट स्विंग. खूपच बाहेर गेलाय. पंचांचे हळूच हात मात्र बाहेर येत आहेत. यस आणि चेंडू नियमाच्या बाहेर असल्याचं म्हटलंय. धावा मात्र या ठिकाणी 31. 7 चेंडू 47. ओंच टोला मारायचा प्रयत्न स्क्वेअर लेग रिजन मध्ये. झेल दुसऱ्या प्रयत्नात पकडलाय. चला मला वाटतं या ठिकाणी मिस्टर बाळा जेल पकडलाय तिकडं. क्या बात आहे बाळा. गोलंदाजी करताना बाळांना मी फार जुने खेळाडू त्यांना संग्राम चषकात बघायचो आम्ही. तर फिल्डर आज चांगल्या दर्जाची फिल्डिंग. आणि आता आपण इथं जो पराभूत टीम आहे त्यांना टीम मंचर बरोबर खेळताना बघणार आहे. चला टीम संदीप भाऊ शेळके धमाल मंचर. टॉसला यायचं आहे. 6 चेंडूमध्ये मला वाटतं या ठिकाणी 47 धावाची गरज आहे. आपल्याला स्क्रीनवर सुद्धा दिसत आहे 6-47 समीकरण.
गोलंदाजीला मुन्ना चव्हाण यांना बघतोय आपण आणि माझ्या तोंडामध्ये आता सरपंच मुन्ना राजेंचं नाव येत होतं. शेटफळ बावी मोडणी भागातील एक नामवंत खेळाडू आणि युवा सरपंच मुन्ना राजे, त्यांचा टीम संघ या ठिकाणी खेळणार, यात काही शंका नाही. विठ्ठल चव्हाण यांचे चुलत भाऊ आता सख्खे भाऊ सगळ्यांना माहिती आहे, मिस्टर बाबराव, हे मात्र चुलत बंधू. तसे चुलत बंधू अनेक आहेत, संभाजी चव्हाण असतील, मुन्ना चव्हाण असतील, बरेचसे आहेत. नीड विकेट क्षेत्रात पूल करायचा प्रयत्न, 2 खेळाडू तिकडे. हा चांगला प्रयत्न आहे, अडवला चेंडू. पॉवरफुल शॉट, 1 धाव केवळ. मुन्ना चव्हाण. दरम्यान चे मालक मिस्टर बाजीराव नाना यांच्या शुभ हस्ते चला मंचार आणि टीम राजनंदिनी टॉस द्यायचंय. या बाजीराव नाना 4 षटकाचा सामना असेल आता इथं. 4 ओव्हर्स मॅच, सिंगल ओव्हर ऑफ पॉवर प्ले. बाजीराव नाना काळे, हॉटेल जगदंब, डाबा